नालासोपाऱ्यात 5 वर्षाच्या चिमुकलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही हत्या तिच्याच 13 वर्षीय आत्तेभावाने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे। लहान बहिणीवर घरातील सर्वजण अधिक प्रेम करतात हे सहन न झाल्याने त्याने संतापाच्या भरात तिचा गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून हत्या केल्याचं उघड झाले। फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान वर्ष 33 हे नालासोपारा पूर्वेच्या श्रीरामनगर या ठिकाणी राहतात। त्यांना 2 मुली असून त्यांची धाकटी मुलगी शिद्रा खातून ही 5 वर्षांची होती। शनिवारी दुपारी त्यांनी तिला शाळेतून घरी आणले होते। संध्याकाळपर्यंत ती घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली। कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली, मात्र ती कुठेच आढळून आली नाही। अखेर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका कॅमेऱ्यात फिर्यादी खान यांचा 13 वर्षीय भाचा शिद्रा खातून हिला घेऊन जाताना दिसला। त्याला विचारले असता अज्ञात 2 व्यक्तींनी शिद्रा खातूनची हत्या केल्याची खोटी माहिती त्याने दिली। घाबरलेले कुटुंबीय रात्री 11:30 वाजता पेल्हार पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलिसांनी रात्रीच्या वेळी डोंगर परिसरात शोध घेतला असता तिथे शिद्रा खातूनचा मृतदेह आढळून आला। तपासादरम्यान पोलिसांनी संशयित 13 वर्षीय मुलाची कसून चौकशी केली असता त्याच्या जबाबात अनेक विसंगती आढळल्या। अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांच्या तपासात समोर आले की संपूर्ण कुटुंब शिद्रा खातूनवर विशेष प्रेम करत होते। तिच्यावर होणारा लाड बघवत नसल्याने आरोपी भावाने तिचा डोंगरात नेऊन गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला। पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून सोमवारी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे। पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बनकोटी यांनी ही माहिती दिली। ही हृदयद्रावक घटना नालासोपाऱ्यात खळबळ उडवणारी ठरली असून कुटुंबियावर शोककळा पसरली आहे।